नमस्कार. तुम्हाला जर झोपेच्या समस्या आणि नैराश्य जाणवत असेल तर त्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय आहेत का ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ताण असेल, स्ट्रेस असेल, कामाचा तणाव असेल किंवा कुठल्या प्रेशर अंडर तुम्ही असाल तर अशा स्थितीमध्ये तुम्ही व्यवस्थित झोपू शकत नाही. म्हणजेच काय तर स्ट्रेस, अँक्झायटी म्हणजे नैराश्य आणि झोप या तिन्ही गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. आयुर्वेदाप्रमाणे कुठलीही गोष्ट ही आपल्या शरीरातल्या त्रिदोषांच्या असंतुलनामुळे होते. म्हणजे यातला फिअर, नैराश्य, स्ट्रेस किंवा झोपेचे जे आपले डिसऑर्डर्स आहेत, झोप न लागणं, झोपेमध्ये अडथळा निर्माण होणं, या सगळ्या गोष्टी हे आपल्या शरीरामधल्या तिन्ही दोषांचा इम्बॅलन्स किंवा कुठल्या तरी एका दोषाचा इम्बॅलन्स किंवा 2 ते 3 दोष टुगेदर एकत्र आल्यानंतर होणारा इम्बॅलन्स, यामुळे आपल्याला झोपेसंदर्भात जे प्रॉब्लेम्स आहेत, झोपेच्या ज्या समस्या आहेत आणि नैराश्य, डिप्रेशन या गोष्टी येऊ शकतात. आयुर्वेदामध्ये असं सांगितलं जातं, वात आणि पित्त या दोन्ही गोष्टी या झोपेच्या डिसऑर्डर्स म्हणजे झोपेच्या ज्या समस्या आहेत त्यांच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. आयुर्वेदाप्रमाणे आपल्या शरीरात झोपेच्या समस्या या 2 गोष्टींमुळे होऊ शकतात. वाताचं असंतुलन किंवा पित्त दोषाचं असंतुलन. वाताच्या असंतुलनामुळे झोप लागत नाही, कारण ज्या वेळेला आपण बेडवर जातो त्यावेळेला विचारांचं कंटिन्युअस चक्र आपल्या डोक्यामध्ये चालू राहतं. त्यामुळे वात इम्बॅलन्स असणाऱ्यांना देखील झोप लागत नाही. ज्या वेळेला आपल्याला पित्त दोष हा असंतुलित असतो, आपल्या शरीरामध्ये पित्ताचं असंतुलन असतं, त्यावेळेला इंटरमिटंट अवेकनिंग म्हणजे रात्री झोप तर येते पण मध्येच उठून जाग येईल, हार्ट पॅल्पिटेशन म्हणजे हृदयाची धडधड वाढेल, कधी कधी भीती वाटू शकते किंवा नैराश्य येऊ शकतं. या गोष्टी आपल्याला पित्त दोषाचं असंतुलन दर्शवतं. आणि हेच पित्त दोषाचं जे असंतुलन आहे त्यामुळे इमोशनल इम्बॅलन्स होतो आणि दुसऱ्या दिवशी आपण व्यवस्थित डिसिजन घेऊ शकत नाही, दुसरा दिवस आपल्याला व्यवस्थित जात नाही. झोपेवर आयुर्वेदिक मेडिसिन किंवा स्ट्रेसवर आयुर्वेदिक मेडिसिन या विषयावर वळण्याआधी आयुर्वेदाने पुराणामध्ये, स्क्रिप्चर्समध्ये आपल्याला काही गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. या बेसिक गोष्टी पाळणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. यामुळे देखील स्ट्रेस, नैराश्य आणि झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे स्वतःच्या झोपेची वेळ फिक्स करायची आणि ती मेंटेन करायची आहे. आता आयुर्वेदाप्रमाणे आपली बॉडी जी आहे ही देखील सन सायकलप्रमाणे चालते. म्हणजे ज्या वेळेला सूर्यास्त होतो त्यावेळेला आपली बॉडी स्लो होते, आपली डायजेस्टिव्ह सिस्टम स्लो होते आणि ज्या वेळेला बॉडी डल, स्लो होते अशा वेळेला झोपणं ही परफेक्ट टाईम आहे. 6 नंतर 10पर्यंत बॉडी ही अतिशय स्लो होत जाते. त्यामुळे 10च्या आधी झोपणं हे आपल्या बॉडीसाठी हितकारक आहे. कारण जर तुम्ही लवकर झोपला तर अशा पॅटर्नची तुमच्या बॉडीला सवय लागते, तुमच्या मेंदूला अशा पॅटर्नची सवय लागते आणि हे जर स्केड्यूल, हे जर वेळापत्रक तुम्ही मेंटेन केलं तर तशी सवय तुम्हाला लागून जाते आणि या वेळापत्रकामुळे तुम्हाला साऊंड स्लीप, अतिशय गाढ झोप मिळायला वेळ मिळतो. त्यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होतो, नैराश्य कमी होतो आणि झोपेच्या समस्या देखील बऱ्याच प्रमाणात कमी होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या खाण्याचा जो काही पॅटर्न आहे, ईटिंग पॅटर्न, हा बघणं देखील गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की राजासारखा ब्रेकफास्ट असावा, नाश्ता असावा, राजकुमारासारखं जेवण असावं आणि अगदी भिकाऱ्यासारखं रात्रीचं जेवण असावं. तर हे अगदी खरं आहे. म्हणूनच तुमचं दुपारचं जेवण जास्त आणि रात्रीचं जेवण हे अतिशय कमी असणं गरजेचं आहे. कारण दुपारच्या वेळेला तुमचा जठराग्नी हा प्रज्वलित झालेला असतो आणि संध्याकाळी हा अतिशय मंद असतो. म्हणून दुपारी भरपूर जेवणं आणि रात्री जेव्हा डायजेस्टिव्ह फायर ही स्लो आहे त्यावेळेला कमी जेवणं हे तुमच्यासाठी आणि तुम्हाला व्यवस्थित झोप येण्यासाठी हितकर आहे. त्याचप्रमाणे रात्रीचं दही टाळा आणि झोपेआधी फ्रूट्स खाणं देखील टाळा. तुमचं मन हे झोपेच्या 2 तास आधी स्क्रीनपासून दूर करा. कुठलेही स्क्रीन्स हे 2 तास आधी, मग मोबाईल असू दे, टी व्ही असू दे, लॅपटॉप असू दे, कम्प्युटर असू दे, हे कुठलेही स्क्रीन्स तुमच्याजवळ झोपेच्या आधी 2 तास नसावेत. त्याचप्रमाणे झोपताना किंवा झोपण्याच्या पूर्वी कुठलेही आर्ग्युमेंटफुल कन्व्हर्सेशन्स म्हणजे ज्याच्यामध्ये क्लॅशेस होतील, वादविवाद होतील, लांबलचक गप्पा म्हणजे जात्यावर पीठ तळत बसू नका. कारण अशामुळे झोप लागणार नाही. कुठल्या तरी दुसऱ्याच विचारांचं चक्र झोपताना तुमच्या डोक्यात जाईल आणि त्यामुळे पुन्हा झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
म्हणून या गोष्टी शक्यतोवर झोपताना टाळा. पुढची गोष्ट म्हणजे मसाज. स्नेहन, वेदन आणि धूपन या प्रायमरी गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत. आता तुमच्या घरात कुठलंही तेल अवेलेबल असेल, अगदी नारळ तेल जरी असेल तर त्याने तुम्ही तुमच्या पायांच्या तळव्याला मसाज करू शकता, जेंटल मसाज करू शकता. कांस्यवाटी उपलब्ध असेल, तुमच्या घरी असेल तर त्याने देखील तुम्ही मसाज करू शकता. कारण आपल्या सर्व ऑर्गन्स, महत्त्वाच्या ऑर्गन्सचे नर्व एंडिंग्स हे आपल्या पायामध्ये असतात. अशा वेळेला जर तुम्ही पायाला मसाज केला तर संपूर्ण बॉडी काम होते, शांत होते, सूदिंग होते आणि तुम्हाला पीसफुल आणि सूदिंग वाटतं. तसंच डोक्याला सुद्धा तुम्ही तुमच्या फिंगर टिप्सनं छान जेंटल मसाज केला तर तुम्हाला शांत आणि रिलॅक्स वाटेल आणि झोपही लवकर येईल. अगदी 30 मिनिटातच तुम्हाला झोप यायला लागेल. अजून काही टिप्स आहेत ते म्हणजे रटाळ पुस्तक वाचायला घ्या. जे तुम्हाला आवडत नाही असं पुस्तक वाचता वाचता देखील 4-5 पानं वाचून झाल्यानंतर तुम्हाला झोप येईल. अगदीच काही नाही तर तुम्ही डिस्कवरी चॅनल ओपन करा, प्राणी पक्षी लावा आणि तो चॅनल बघता बघता देखील तुम्ही झोपी जाऊ शकता. झोपेच्या समस्या सोडवण्यासाठी अजून एक छान टेक्निक आहे, ती म्हणजे तुमच्या ब्रीदिंग, श्वासोच्छवासाच्या पॅटर्नकडे लक्ष द्या आणि योग्य ब्रीदिंग टेक्निक्स किंवा प्राणायाम शिकून घ्या. आता या प्राणायामांमध्ये साधा अनुलोम विलोम प्राणायाम, नाडी शोधन प्राणायाम याचे 10 राऊंड्स तुम्ही जर रोज केले, रिपीटेडली नियमितपणे केले तर थोड्याच दिवसात तुम्हाला झोपेचा प्रॉब्लेम कमी झालेला आहे हे दिसून येईल आणि त्याचबरोबर तुमचा स्ट्रेस आणि अँझायटी जी आहे, नैराश्य जे आहे ते देखील कमी झालं आहे हे तुम्हाला दिसून येईल. अजून एक 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या वेलबिंगकडे, स्वतःच्या चांगल्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या. आता स्वतःचं वेलबिंग म्हणजे काय? आपलं माइंड, बॉडी आणि सोल म्हणजे आपलं मन, शरीर आणि आत्मा हे एका लयीत असणं, एका सिंक्रोनायझेशनमध्ये असणं खूप गरजेचं आहे. यासाठी तुमच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह वाईब्स असले पाहिजे. म्हणूनच सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा. बोलताना, खाताना, पिताना माइंडफुल वागा. प्रत्येक गोष्ट दिनचर्येमधली माइंडफुल करा, ज्यामुळे त्या ॲक्टिव्हिटीचा तुम्हाला पुढे जाऊन त्रास होणार नाही किंवा स्ट्रेस येणार नाही, याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि जसं मी सांगितलं की सगळे मोबाईल, स्क्रीन, लॅपटॉप हे झोपेपूर्वी 2 तास स्विच ऑफ करा. 6वी महत्त्वाची गोष्ट, झोप व्यवस्थित लागण्यासाठी आणि स्ट्रेस, नैराश्य हे कमी होण्यासाठी रेग्युलरली एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला 1 दिवस जिम करू शकता, 2 दिवस योगा करू शकता, 1 दिवस वॉकिंग, जॉगिंग करू शकता. शक्य असेल तर डान्सिंग किंवा स्विमिंग देखील करू शकता. अल्टरनेट तुम्ही एक्सरसाइज केला तर डेली रुटीनमध्ये जे बोर्डम तुम्हाला तो एक्सरसाइज करून येणार आहे तो येणार नाही. अगदी शक्य नसेल तर तुम्ही 1 दिवस वॉक करा, 1 दिवस घरी बसून योगा करा, 1 दिवस तुम्ही पळायला जा, मैत्रिणींबरोबर फिरायला जा, टेकडीवर जा. अशा पद्धतीचे उपक्रम करा जेणेकरून तुम्हाला फिजिकली ॲक्टिव्ह राहता येईल आणि ही जी ॲक्टिव्हिटी तुमची आहे, जी तुम्ही निवडली आहे, ती तुम्हाला फिजिकली देखील बेनिफिट किंवा फायदे देऊन जाईल. म्हणूनच रेग्युलर एक्सरसाइज करणे हे व्यवस्थित झोप येण्यासाठी, व्यवस्थित भूक लागण्यासाठी, तसेच स्ट्रेस आणि नैराश्य कमी होण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता मी तुम्हाला काही आयुर्वेदिक मेडिसिन्स सांगणार आहे, ज्या तुम्हाला तुमची झोप व्यवस्थित यायला आणि तुमचं नैराश्य कमी करायला मदत करतात, ज्या तुमचा मूडही छान ठेवतात. ब्राह्मी, जटामांसी आणि अश्वगंधा. आता ह्या ज्या मेडिसिन्स आहेत या कशा आणि केव्हा घ्यायच्या यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा किंवा आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आयुर्वेदाने अजून एक खूप छान टेक्निक सांगितलेली आहे, पंचकर्मा, जी तुम्हाला स्ट्रेस रिलीफ पण देते, व्यवस्थित झोप येण्यासाठी पुढे मदत करते आणि नैराश्य देखील याने कमी होते. त्यातल्या त्यात शिरोधारा आणि नस्य या 2 गोष्टी तुम्हाला खूप फायदेशीर असतील. शिरोधारा म्हणजे तुमच्या डोक्याच्या मध्यभागी किंवा तुमच्या आज्ञाचक्रावर. इथे हर्ब्स म्हणजे मेडिकेटेड ऑइल किंवा औषधीय गुणधर्म असलेलं जे तेल आहे, थोडंसं वॉर्म तेल, त्याची तेलाची धार सोडली जाते, संथ गतीने सोडली जाते आणि ज्या वेळेला ही डोक्यावर संथ गतीने पडते त्यावेळेला तुम्हाला खूप शांत, पीसफुल आणि खूप सूदिंग वाटतं, खूप मेंटली रिलॅक्स्ड वाटतं. त्यामुळे शिरोधारा तुम्हाला हेल्प करेल. जर खूप स्ट्रेस असेल किंवा तुम्हाला खूप नैराश्य आलं असेल तर शिरोधारा रेकमेंडेड आहे. त्याचप्रमाणे नस्य म्हणजे औषधीय तेल किंवा तुपाची धार. तुपाचे 1-2 थेंब तुमच्या नाकामध्ये सोडले जातात. असं म्हटलं जातं की नाकाद्वारे
जिथे जिथे लिम्फॅटिक नोड्स आहेत, जे क्लॉग्ड आहेत, हे ओपन करण्यासाठी शिरोधारा मदत करते. म्हणजेच शिरोधारामध्ये वापरलं जाणारं ऑइल जे आहे हे लिम्फॅटिक म्हणून काम करतं. आणि म्हणूनच शिरोधारा जर तुम्ही केली तर याच्यामध्ये देखील नैराश्य दूर होणं, स्ट्रेस कमी होणं, रिलॅक्स वाटणं आणि झोपेच्या समस्या दूर होणं, या सगळ्या गोष्टी शिरोधारामुळे सुटणार आहेत. त्यामुळे आयुर्वेदाने सांगितलेलं पंचकर्म आणि त्यातही नस्य आणि शिरोधारा तुम्हाला यामध्ये मदत करणार आहे. आत्तापर्यंत सांगितलेल्या गोष्टींचं कॉम्बिनेशन करून, म्हणजे मी सांगितलेलं रुटीन, त्याचप्रमाणे रेमेडीज आणि पंचकर्म, ज्या थेरपीज मी तुम्हाला सांगितल्या, या गोष्टीचं कॉम्बिनेशन तुम्ही केलं तर नक्कीच स्ट्रेस रिलीफ होईल. झोपेच्या काही समस्या असतील त्या देखील कालांतराने कमी होतील आणि तुम्हाला खूप छान, आनंदी, तुमचा मूड खूप अपलिफ्ट झाला आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला होणार आहेत. जे निगेटिव्ह हॉर्मोन्स म्हणजे स्ट्रेस निर्माण करणारे जे हॉर्मोन्स आहेत, जसं की कॉर्टिझॉल, याची पातळी कमी होईल आणि हॅप्पी हॉर्मोन्स तुमच्या शरीरामध्ये निर्माण होतील. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशा छान छान माहितीपूर्ण, शास्त्रीय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.